मागच्या काही भागांमध्ये आपण स्वतःला ओळखण्यासाठी स्वॉट आणि इकिगाई सारखी साधनं वापरली आणि सरकारी विरुद्ध खाजगी नोकरींमधल्या वास्तवावरही चर्चा केली. पण आता वेळ विचारांची नाही तर कृतीची आहे. आजची आपली चर्चा एका अतिशय महत्त्वाच्या आणि जमिनीवरच्या प्रश्नाभोवती फिरणार आहे. हे सगळं ठीक आहे, पण मला माझी पहिली नोकरी नक्की कशी मिळवायची? आणि हा प्रश्न इतका महत्वाचा आहे कारण आपल्या स्रोतांमधून एक अत्यंत चिंताजनक आकडेवारी समोर आलीय. महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेणारे अंदाजे 45 लाख विद्यार्थी आहेत, पण पदवीधरांमधील बेरोजगारीचा दर जवळपास 29% आहे. 29% म्हणजे जवळपास प्रत्येक 3 पदवीधरांपैकी एकाकडे नोकरी नाही. बरोबर. याचा साधा अर्थ असा की डिग्री हातात असूनही नोकरी नाही, ही एक मोठी समस्या आहे जिचं उत्तर फक्त डिग्रीमध्ये नाहीये. पण तुमच्या करिअरला खरी दिशा ती तुमची पहिली नोकरीच देते. तर आज आपण या बेरोजगारीच्या कोड्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. आज आपण एका मास्टर फ्रेमवर्कवर बोलू, जे आपण आधी केलेल्या स्वॉट आणि इकिगाईच्या विश्लेषणाला प्रत्यक्ष नोकरीच्या निर्णयाशी जोडेल. म्हणजे हे फक्त थिअरी नसेल, तर एक कृती आराखडा असेल. आणि मला वाटतं की हे अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण काही उदाहरणही घेणार आहोत. म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील आर्ट्स ग्रॅज्युएटपासून ते अगदी शहरी भागातील सायन्स ग्रॅज्युएटपर्यंत, जेणेकरून जास्तीत जास्त श्रोत्यांना ते लागू होईल. हो, आणि शेवटी आपण काइझेन या जपानी संकल्पनेवर बोलू, जी आपल्याला सांगेल की पहिली नोकरी हे अंतिम ध्येय नाही, तर ती एक करिअर प्रयोगशाळा कशी असू शकते, जिथे चुकांमधून शिकत पुढे जायचं असतं. उत्तम. चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊया. पहिली पायरी म्हणून तुम्ही म्हणालात की तुमची डिग्री तात्पुरती विसरा. हे ऐकायला थोडं विचित्र आणि धाडसाचं वाटते, कारण आपण तर इतकी वर्ष त्याच डिग्रीसाठी घालवलेली असतात. मला समजते, पण इथे विसरा याचा अर्थ तिचं महत्त्व कमी करा असा नाही. याचा अर्थ आहे की नोकरी शोधताना मी काय शिकले या प्रश्नापेक्षा मी काय करू शकते या प्रश्नावर जास्त लक्ष केंद्रित करा. कंपन्या तुम्हाला तुमच्या ज्ञानासाठी नाही, तर तुम्ही त्या ज्ञानाचा वापर करून कंपनीसाठी काय करू शकता यासाठी कामावर ठेवतात. आणि इथेच आपलं स्वॉट विश्लेषण कामाला येतं. अच्छा, म्हणजे आपण जी आपली ताकद, कमकुवत बाजू, संधी आणि धोके ओळखले होते, त्याचा वापर इथे करायचा आहे. पण कसा? अगदी सोपं आहे. तुमच्या स्वॉटमधून मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही कोणत्या प्रकारच्या कामासाठी बनला आहात हे ठरवू शकता. उदाहरणार्थ, तुमची संवाद साधण्याची कला म्हणजे कम्युनिकेशन ही तुमची ताकद असेल तर तुम्ही सेल्स, HR किंवा कस्टमर सपोर्ट यांसारख्या भूमिकांमध्ये नैसर्गिकरित्या यशस्वी होऊ शकता. आणि समजा एखाद्याला लोकांशी बोलायला आवडत नाही, पण तो आकडेमोडीत किंवा विश्लेषणात चांगला असेल तर? उत्तम प्रश्न. जर तुमची ताकद आकडेवारी आणि तर्कशुद्ध विचार असेल, तर तुमच्यासाठी ऑपरेशन्स, अकाउंट्स किंवा डेटा ॲनालिसिस सारखी क्षेत्र आहेत, जिथे तुमचं काम डेटाशी बोलतं, लोकांशी नाही. आणि जर तुमच्यात नवनिर्मितीची क्षमता म्हणजे क्रिएटिव्हिटी असेल, तर कंटेंट रायटिंग, डिझायनिंग किंवा मार्केटिंग हे तुमच्यासाठी योग्य मार्ग आहेत. म्हणजे थोडक्यात स्वॉट तुम्हाला नोकरीचं स्वरूप निवडायला मदत करतं. बरोबर. हे खूपच मनोरंजक आहे. म्हणजे आपल्या आतल्या गुणांना थेट नोकरीच्या प्रकाराशी जोडायचं. ठीक आहे, स्वॉटने जॉबचा प्रकार तर ठरवला, पण आता कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जायचं हे कसं ठरवायचं? इथे इकिगाईचा काही उपयोग होतो का? इथेच इकिगाईची खरी भूमिका आहे. इकिगाई तुम्हाला इंडस्ट्रीची दिशा दाखवते. पण पहिल्या नोकरीसाठी इथे एक महत्त्वाचा बदल लक्षात घ्यायला हवा. आपल्याला नेहमी फॉलो युअर पॅशन असं सांगितलं जातं, पण आमच्या श्रोत्यांनुसार पहिल्या नोकरीसाठी हा सर्वात चुकीचा सल्ला असू शकतो. एक मिनिट, हे तुम्ही काय म्हणताय? इकिगाईचा पहिला प्रश्नच मला काय आवडतं हा आहे, आणि तुम्ही म्हणताय पॅशनला महत्त्व देऊ नका. हा तर थेट विरोधाभास वाटतोय. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे, पण इथे एक सूक्ष्म फरक आहे. पहिली नोकरी मिळवताना पॅशनपेक्षा जास्त महत्त्व मार्केटची गरज आणि तुमचं कौशल्य या 2 गोष्टींना द्यायला हवं. खरी गोष्ट अशी आहे की पॅशन हे अनेकदा कामातून मिळणाऱ्या यशामुळे आणि आत्मविश्वासातून जन्माला येतं. अच्छा. त्यामुळे पहिल्या नोकरीचा खरा मंत्र फॉलो द मार्केट हा आहे. तुमचं कौशल्य आणि मार्केटची गरज जिथे एकत्र येतात, तिथेच तुमचं करिअर सुरू होतं. पॅशन हळूहळू त्यातून विकसित होऊ शकते. म्हणजे आधी स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्थिर करायचं आणि मग पॅशनचा विचार करायचा. हा दृष्टिकोन अधिक व्यावहारिक वाटतो. चला, आता हे फ्रेमवर्क अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील काही प्रातिनिधिक उदाहरणांवर लागू करून पाहूया. पहिलं उदाहरण घेऊया.
ग्रामीण किंवा निमशहरी भागातील एका आर्ट्स ग्रॅज्युएटचं, ज्याच्यावर सरकारी नोकरीसाठी प्रचंड कौटुंबिक आणि सामाजिक दबाव आहे. हो, आणि हे महाराष्ट्रातील घराघरात दिसणारं चित्र आहे. या विद्यार्थ्याची स्वॉट पाहिली तर त्याची ताकद आहे संवाद कौशल्य आणि सहानुभूती. तो लोकांना सहज आपलंसं करू शकतो. पण त्याची कमकुवत बाजू आहे आकडेवारी आणि तंत्रज्ञानाची भीती. इथेच एक मोठी चूक होते. तो सरळ MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागतो. पण सरकारी नोकरी म्हणजे आयुष्यभराची सुरक्षितता असं आजही मानलं जातं. मग त्यात चूक काय आहे? चूक त्याच्या इच्छेत नाही, तर यशस्वी होण्याच्या शक्यतेत आहे. आपल्या स्रोतांनुसार नुकत्याच झालेल्या तलाठी भरतीच्या 4,644 जागांसाठी 11.5 लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते. काय सांगताय? हो. याचा अर्थ यशस्वी होण्याची शक्यता 0.4%पेक्षाही कमी आहे. म्हणजे 99.6% शक्यता ही अपयशाची, वेळेच्या आणि पैशाच्या अपव्ययाची आहे. 3-4 वर्ष तयारी करूनही हाती काहीच लागत नाही, तेव्हा आत्मविश्वास पूर्णपणे खचतो. हे तर खूपच गंभीर आहे. मग या विद्यार्थ्यासाठी योग्य मार्ग कोणता? त्याने काय करायला हवं? त्याने आपल्या नैसर्गिक ताकदीचा म्हणजे कम्युनिकेशन स्किलचा वापर करायला हवा. कस्टमर सपोर्ट, फील्ड सेल्स किंवा एखाद्या शाळेत प्रशासकीय काम हे त्याच्यासाठी उत्तम पर्याय आहेत. यामुळे लगेच उत्पन्न सुरू होईल, आत्मविश्वास वाढेल आणि त्याचं संवाद कौशल्य अजून मजबूत होईल. याशिवाय आजच्या काळात ब्लू कॉलर टेक हा एक नवीन पर्याय उदयास आला आहे. ब्लू कॉलर टेक हा काय प्रकार आहे? या अशा नोकऱ्या आहेत ज्यासाठी 4 वर्षांची डिग्री नाही, तर 3 ते 6 महिन्यांचं विशिष्ट कौशल्य लागतं. या आर्ट्स ग्रॅज्युएटसाठी डिजिटल मार्केटिंग हा एक उत्तम ब्लू कॉलर टेक पर्याय आहे. 3-4 महिन्यांचा कोर्स करून तो सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा कंटेंट मार्केटिंगमध्ये काम सुरू करू शकतो, जिथे त्याच्या संवाद कौशल्याला मोठी मागणी आहे. वाह, म्हणजे पारंपरिक पर्यायांपलीकडे जाऊन कौशल्यावर आधारित नवीन संधी शोधणं गरजेचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. आता दुसरं उदाहरण घेऊया. एका टायर 2 शहरातील कॉमर्स ग्रॅज्युएट जो BCom नंतर थेट MBA करण्याचा विचार करतोय. शहरांमध्ये हा एक मोठा ट्रेंड आहे. हो, आणि हा एक मोठा सापळा असू शकतो. कोणताही कामाचा अनुभव नसताना केलेला MBA अनेकदा निष्फळ ठरतो. आपल्या एका रिपोर्टनुसार भारतातले जवळपास 50% MBA पदवीधर नोकरीशिवाय आहेत. 50%? हो, कारण कंपन्यांना फक्त डिग्री नाही तर अनुभव असलेले उमेदवार हवे असतात. मला आठवते एका विद्यार्थ्याने अनुभव नसताना महागडं MBA केलं आणि शेवटी त्याला एका BCom फ्रेशर इतक्याच पगाराची नोकरी स्वीकारावी लागली. अरे देवा, मग या विद्यार्थ्यांनी काय करावं? या विद्यार्थ्यासाठी योग्य पहिली नोकरी असेल एखाद्या छोट्या किंवा मध्यम कंपनीत, म्हणजे SMEमध्ये अकाउंट्स असिस्टंट किंवा ऑपरेशन्स कोऑर्डिनेटर. यामुळे त्याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. बिझनेस कसा चालतो, थिअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये काय फरक असतो, हे जमिनीवर राहून शिकायला मिळतं. आणि याचा भविष्यात काय फायदा होतो? याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याला MBA का करायचा आहे याची स्पष्टता येते. 2 वर्षांच्या अनुभवानंतर केलेला MBA जास्त प्रभावी ठरतो, कारण तेव्हा त्याला माहीत असतं की त्याला नक्की काय शिकायचं आहे. कामाच्या अनुभवामुळे त्याचा स्वॉट आणि इकिगाया अधिक अचूकपणे समजतो आणि त्याचा निर्णय जास्त पक्का होतो. बरोबर. आता तिसरं आणि शेवटचं उदाहरण घेऊया. पुणे-नाशिक पट्ट्यातील एका सायन्स ग्रॅज्युएटचं, जो BSc नंतर MSc करायचं की नोकरी या गोंधळात अडकलाय. हा विद्यार्थी अकॅडमिक लूपमध्ये अडकण्याचा धोका आहे, ज्याला आम्ही वेटिंग रूम इफेक्ट म्हणतो. वेटिंग रूम इफेक्ट? हो, म्हणजे जोपर्यंत चांगली नोकरी मिळत नाही तोपर्यंत शिक्षण सुरू ठेवायचं, डिग्रीवर डिग्री मिळवत राहायची, पण प्रत्यक्ष कामाचा अनुभव शून्य. शिक्षण हे एक प्रकारे नोकरीच्या बाजारापासून लांब पळण्याचं किंवा वाट पाहण्याचं ठिकाण बनतं. हे मी माझ्या अनेक मित्रांमध्ये पाहिलं आहे. ते सतत काहीतरी शिकत असतात, कारण त्यांना नोकरी शोधायला भीती वाटते. अगदी बरोबर. याऐवजी त्याने ज्युनियर ॲनालिस्ट, क्वालिटी अश्युरन्स म्हणजे QA किंवा डेटा सपोर्ट सारख्या नोकरीत जायला हवं. यामुळे त्याला त्याच्या ॲनालिटिकल स्किल्सचा वापर करता येईल किंवा पुन्हा एकदा ब्लू कॉलर टेकचा विचार करता येईल. BSc नंतर 2 वर्षांचा MSc करण्याऐवजी 6 महिन्यांचा डेटा ॲनालिटिक्सचा कोर्स त्याला थेट एका चांगल्या पगाराच्या नोकरीपर्यंत पोहोचवू शकतो. खरंच? हो, यामुळे त्याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल आणि भविष्यात उच्च शिक्षणाची खरंच गरज आहे की नाही हे तो अधिक चांगल्या प्रकारे ठरवू शकेल.
या तिन्ही उदाहरणांवरून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की पहिली नोकरी मिळवण्यासाठी व्यावहारिक आणि धाडसी विचार करणं किती महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिली नोकरी ही काही शेवटची पायरी नाही, तर प्रवासाची सुरुवात आहे. अगदी बरोबर. आणि इथेच कायझेन ही जपानी संकल्पना लागू होते. पहिली नोकरी ही तुमच्या करिअरची प्रयोगशाळा आहे. इथे चुका करायला आणि त्यातून शिकायला परवानगी आहे. कायझेनचा साधा अर्थ आहे सतत सुधारणा. ही प्रयोगशाळा नक्की कशी काम करते याचे काही टप्पे आहेत का? हो, याचे 3 सोपे टप्पे आहेत. पहिले 0 ते 6 महिने. या काळात फक्त शिका आणि निरीक्षण करा. तुम्ही एक स्पंज आहात असं समजा. कंपनी कशी चालते, लोक कसे काम करतात, तुमची भूमिका काय आहे हे शांतपणे समजून घ्या. प्रश्न विचारा. सुपरस्टार बनण्याची घाई करू नका. ठीक आहे. आणि त्यानंतर? पुढचे 6 ते 12 महिने. आता आपलं कौशल्य सुधारा. तुम्ही जे काम करत आहात त्यात अजून चांगलं कसं होता येईल याचा विचार करा. पुढाकार घ्या. नवीन सॉफ्टवेअर शिका किंवा एखादा ऑनलाईन कोर्स करा आणि तुमच्या कामात त्याचा वापर करा. आणि शेवटचे काही महिने? शेवटचे 12 ते 18 महिने. आता पुढची पायरी ठरवण्याची वेळ आली आहे. गेल्या 1.5 वर्षाच्या अनुभवावरून तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला याच कंपनीत पुढे जायचंय, नोकरी बदलायची आहे, MBA सारखं उच्च शिक्षण घ्यायचंय की याच क्षेत्रात अजून खोलवर जायचंय? याचा निर्णय घ्या. खूपच छान. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर एक स्पष्ट ध्येय आहे. या संपूर्ण चर्चेतून एक महत्त्वाचा विचार समोर आला आहे. पहिली नोकरी परफेक्ट असण्याची गरज नाही, ती योग्य दिशेने टाकलेलं एक पाऊल असलं पाहिजे. अगदी अचूक. दिशा महत्वाची आहे, अंतिम ठिकाण नाही. पहिली नोकरी तुम्हाला अनुभव देते, शिकवते आणि तुमच्या करिअरचा पाया रचते. ती 100% तुमच्या मनासारखी असेलच असं नाही, पण ती तुम्हाला पुढच्या योग्य नोकरीकडे घेऊन जाणारी एक पायरी असली पाहिजे. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. तुमची डिग्री तुमचं करिअर सुरू करत नाही, तुमची पहिली नोकरी करते. डिग्री तुम्हाला फक्त दरवाजापर्यंत आणते, पण करिअरचा खरा प्रवास पहिल्या नोकरीपासूनच सुरू होतो. हो, आणि म्हणूनच कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी, मग तो स्पर्धा परीक्षेसाठी 3-4 वर्ष देण्याचा असो किंवा अनुभवाशिवाय महागडा MBA करण्याचा, आधी विचार करा, माहिती तपासा आणि मगच तुमच्या वेळेची आणि पैशाची गुंतवणूक करा. हाच खरा पुढचा विचार आहे. विचार करा, तपासा आणि मग गुंतवणूक करा. आणि जाता जाता एक अंतिम विचार. आपण सगळे डिग्रीच्या शर्यतीत धावत आहोत, पण त्याच वेळी बाजारात ब्लू कॉलर टेक किंवा कौशल्यावर आधारित नोकऱ्यांची एक मोठी क्रांती होत आहे. या अशा नोकऱ्या आहेत ज्यांच्यासाठी 4 वर्षांची इंजिनिअरिंग डिग्री नाही, तर फक्त 3 ते 6 महिन्यांचं विशिष्ट कौशल्य लागतं. हे भविष्य बदलायला लावणारे असू शकतं. नक्कीच. तर ऐकणाऱ्या प्रत्येकाने हा विचार करायला हवा की तुमचं भविष्य डिग्रीच्या लांबलचक शर्यतीत अडकलेलं आहे की काही महिन्यात कमावत बनवणाऱ्या कौशल्यामध्ये. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल, पण तो विचारणं खूप महत्त्वाचं आहे.